नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र वन विभागाकडून नुकतीच जी वनरक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जवळपास 2138 पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। जाहिरातीत दिल्याप्रमाणे ही जी एग्जाम घेणार आहे वनरक्षकची, ही एग्जाम TCS कंपनीकडून घेण्यात येणार आहे। मग आता विद्यार्थ्यापुढे सर्वात मोठा प्रश्न आहे की नेमकी TCS पॅटर्न काय आहे। मग हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देशच असा आपला आहे की नेमकं वनरक्षक पदाचा अभ्यासक्रम काय आहे, त्याचबरोबर TCS पॅटर्न काय आहे, त्याचबरोबर जे काही मुख्य 4 विषय त्यांनी दिलेले आहेत, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बुद्धिमत्ता आणि GK, या परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, कोणती पुस्तके वाचायची आहेत, स्टडी मटेरियल आणि सराव पेपरच्या संदर्भाने देखील काय काय आपल्याला मिळेल, या संदर्भाने सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। सर्वप्रथम बघूया आपण की जे जाहिरातीमध्ये एग्जाम पॅटर्न दिलेला आहे तो समजून घेऊया आपण आणि मग आपण TCS पॅटर्नकडे वळूया। जाहिरातीमध्ये आपल्याला स्पष्ट दिलेलं आहे बघा, यावेळेस जी एग्जाम जी घेणार आहे वनरक्षकाची, ही एग्जाम TCS कंपनी घेणार आहे। 120 गुणांची एग्जाम होणार आहे, मात्र 60च प्रश्न असणार आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 2 गुण असणार आहेत। ठीक आहे, 4 विषयावर एग्जाम होईल, त्यामध्ये मराठी 30 गुणांसाठी विचारली जाईल, अर्थात 15 प्रश्न, इंग्रजी व्याकरण 30 गुणांसाठी अर्थात 15 प्रश्न, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK म्हणतो 30 गुणांसाठी म्हणजेच 15 प्रश्न, आणि बौद्धिक चाचणी 30 गुणांसाठी म्हणजेच 15 प्रश्न, म्हणजे 15 चोक 60 प्रश्न आणि मार्क्स असणार आहेत 120। 60 प्रश्न 120 मार्क। दुसरी महत्त्वाची बाब इथं समजून घ्यायची आहे की हा जो स्तर असणार आहे, म्हणजे लेवल जी असणार आहे, काठिण्य पातळी, ही वर्ग 10वीची असणार आहे। बघा, ऑनलाईन परीक्षेत प्रश्नांचा स्तर हा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजेच 10वी लेवलची असणार आहे। यामध्ये GKचे प्रश्न जे असणार ते कॉन्सन्ट्रेट कशावर करणार आहे, तर GK राज्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, वन, पर्यावरण आणि हवामान या संदर्भाने ते GK आपल्याला विचारू शकतात। आता आपल्याला लक्षात म्हणजे जेवढे विद्यार्थी वनरक्षकाची तयारी करतात, फॉर्म भरणार आहेत, तर यांनी एक महत्त्वाची इथं बाब लक्षात ठेवायची आहे। आपण जी 120 गुणांची एग्जाम देणार आहात, यामध्ये आपल्याला 45% मार्क्स पडणं गरजेचं आहे। आता हे 45% म्हणजे काय, तर 120 गुणांपैकी 54 गुण तुम्ही घेणं गरजेचं आहे। 120 गुणांपैकी 54 गुण। अजून क्लिअर लक्षात घ्या, म्हणजे बघा 60 प्रश्न आहेत, बरोबर, 60 प्रश्न आहेत, तर या 60 प्रश्नांपैकी तुमचे 27 प्रश्न बरोबर येणं गरजेचं आहे। म्हणजे 27 प्रश्न बरोबर आले म्हणजे तुम्हाला 54 गुण मिळतात। अजून थोडंसं क्लिअर करतो की 45% गुण मिळणारेच विद्यार्थी पुढे चाचणीसाठी म्हणजे मैदानी चाचणीसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत। म्हणून सर्वात महत्त्वाचं काय की परीक्षा फॉर्म भरणं, आणि परीक्षा फॉर्म भरल्याच्या नंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे की आपल्याला एग्जाममध्ये 45%पेक्षा जास्त गुण घेणं, म्हणजे किती, तर 54 गुण जर मार्क्स पकडायचे आणि प्रश्न पकडायचे तर 27 प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे। त्याच्या पुढच्या विद्यार्थ्यांचाच विचार करण्यात येणार आहे मैदानी चाचणीसाठी। ठीक आहे, आता बघून घेऊया आपण की एकदा परत आपण नजर टाकूया वनरक्षक परीक्षा 2023चा नेमका अभ्यासक्रम, विषय आणि गुण आणि प्रश्नांची संख्या। बघा, मराठी व्याकरण 15 प्रश्न विचारणार आहेत 30 गुणांसाठी, दर्जा 10वी, इंग्रजी व्याकरण 15 प्रश्न 30 गुणांसाठी, बुद्धिमत्ता चाचणी 15 प्रश्न 30 गुणांसाठी, दर्जा 10वी, सामान्य ज्ञान ज्याला आपण GK म्हणतो 15 प्रश्न 30 गुणांसाठी, दर्जा 10वी असणार आहे। आता बघूया आपण एक विषय समजून घेऊयात। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काय बघा की TCS पॅटर्न हा इझीच आहे, कारण बघा आपल्याकडे एक दिशादर्शक ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत, म्हणजे या अगोदर ज्या एग्जाम झालेल्या आहेत, म्हणजे म्हाडा असेल किंवा PWD असेल किंवा
ITIच्या एक्झाम झालेल्या आहेत, त्यानंतर DVITच्या एक्झाम झालेल्या आहेत. याच्या प्रत्यक्ष म्हणजे TCSनं घेतलेल्या प्रत्यक्षनं ज्या काही ओल्ड क्वेश्चन पेपर आहेत त्याचे प्रत्यक्ष प्रश्न आपण सब्जेक्ट वाईज घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या मनामधले डाऊट क्लिअर तुमचे निश्चित होतील. म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा, आपल्या मित्रांनाही पाठवा, म्हणून तुमच्या मनामध्ये जी TCS पॅटर्नबद्दलची जी भीती आहे ती 100% भीती जाणार आहे. सर्वप्रथम बघूया आपण की मराठी व्याकरणाचे जे घटक आहेत हे आपल्याला कोणकोणते घटक आहेत. बघा, 2 मराठी व्याकरणामध्ये आपण विभागणी करू. एक म्हणजे व्याकरणाचा मुद्दा आहे आणि दुसरा आहे शब्दसंग्रह. ठीक आहे, तर शब्दसंग्रहावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. त्यामध्ये जरी आपण विचार केला, बघा व्याकरणावर जर आपण भर दिला आणि TCSचा जर विचार आपण जर केला तर TCS आपल्याला कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक विचारतो बघा, तर विशेषण, क्रियापद, काळ, त्याच्यानंतर अव्यय एखादा विचारतो आपल्याला, प्रयोगवर जास्त भर दिलेला आहे, वाक्य रूपांतरण एखादा प्रश्न आपल्याला विचारले जातात, शुद्ध लेखन कंपल्सरी आपल्याला एक वाक्यात विचारले जातं शुद्ध लेखन. बघा, प्रश्न ज्यावेळेस आपण बघू त्यावेळेस तुम्हाला ते लक्षात येणार आहे. त्यानंतर आपण सामासिक शब्द आपल्याला 2-2, 3-3 मार्काला TCS विचारतं. त्याचबरोबर वाक्प्रचार, म्हणी, त्यानंतर समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, एवढेच शब्द एवढेच जे काही टॉपिक आहेत ते आपल्याला इम्पॉर्टंट करून जायचे आहेत. बघा, आता आपण बघूया की या अगोदर ज्या TCS परीक्षा झालेल्या आहेत TCSच्या, त्या परीक्षेमध्ये कसे प्रश्न आलेत बघा. व्याकरणदृष्ट्या अचूक प्रश्न निवडायचा असतो. तुम्हाला वाक्यामध्ये व्याकरणदृष्ट्या अचूकता ओळखायची असते. त्यानंतर वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्य प्रश्नार्थी आहे, विधानार्थी आहे, उद्गारार्थी आहे, नकारार्थी आहे. म्हणजे यावर आधारित प्रत्येक एक्झामला त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. या अगोदर ज्या 4ही डिपार्टमेंटच्या परीक्षा झाल्या त्याचं ॲनालिसिस आम्ही केलेलं आहे आणि त्याच आधारावर आपण सराव पेपरसुद्धा घेणार आहोत. या 4 ओल्ड पेपर पूर्ण TCS पॅटर्नचं आपण ॲनालिसिस केलं आणि त्यावरच आधारित आपण 10 सराव पेपर घेणार आहेत. त्याच्या संदर्भानं आपण व्हिडिओच्या शेवटी बोलू. ठीक आहे, बघा, चुकीचा समानार्थी शब्द या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारता आहेत. ते लेखन नियमानुसार चूक बरोबर वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे, म्हणजे ते शुद्ध अशुद्धच आहे. विशाखा काव्यसंग्रह, बघा तुम्हाला TCS GK जे आहे मराठीचं GK म्हणजे काव्यसंग्रह कुणी लिहिला, कुणी नाटक लिहिलं, त्याचबरोबर टोपण नावं व्यक्तीची, त्याचबरोबर एखादा निबंध संग्रह कुणी लिहिला, कथासंग्रह कुणी लिहिला, या संदर्भानं मराठी GKवर तुम्हाला 2 किंवा 1 प्रश्न असतो, म्हणजे ते तुमचं क्लिअर करून जाणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा परत काय विचारलंय, विशेषणावर प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. बघा, जेवढे प्रश्न आपण ओल्ड पेपर जेवढे आपण बघू आणि जेवढे टॉपिक आले तेवढेच आपण करून जाणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रयोगावर आधारित प्रश्न विचारतो TCS. त्यानंतर लिंगावर आधारित प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर योग्य रूप, बघा त्याचे डोके केस उन्हात पिकलेले नाहीत. म्हणजे आपण जर बघितलं तर हा प्रश्न आपल्याला इझी म्हणजे डोके शब्द वापरायचा आहे, पण कशाचा विचार करून, म्हणजे इथं सामान्य रूपचा बी आपल्याला थोडासा अर्थ लक्षात घ्यायचा आहे, विभक्तीचा बी अर्थ लक्षात घ्यायचा आहे आपल्याला, आणि अव्यय शब्दयोगी अव्यय याचा देखील आपल्याला संदर्भ लक्षात घ्यायचा आहे. थोडक्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल काय आहे तुमची मराठी व्याकरणाची यावर आधारित त्यांनी प्रश्न तो विचारलेला आहे. खेडेचं सामान्य रूप विचारले, म्हणजे सामान्य रूप हा टॉपिक आपण करून जाणं गरजेचं आहे. कर्म नाही, कोणतं कर्म नाही वाक्यामध्ये असा एक प्रश्न विचारला आहे, म्हणजे प्रयोग, कर्म, क्रियापद यावर आधारित प्रश्न आहे. चुकीचा गट कोणता आहे, समानार्थी शब्द. समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द, मन, हे टॉपिक आपल्याला करून जाणं गरजेचंच आहे. विरामचिन्हे, विरामचिन्हे हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे TCSमध्ये. गटात न बसणारा शब्द म्हणजे समानार्थी विरुद्धार्थीचेच आहे. कणा ही कविता कोणी लिहिली, म्हणजे मराठी GKचा टॉपिक आहे हा. काळ ओळखा, ठीक आहे, काळ ओळखा यावर आधारित प्रश्न विचारला आहे. विरुद्धार्थी शब्द सांगा असा एक प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर खालीलपैकी अचूक वाक्य कोणते असा एक प्रश्न विचारला आहे. वाक्याचा क्रम लावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला विचारला जातो पॅसेज, ठीक आहे, ज्याला आपण उतारा म्हणू. उतारा प्रश्न विचारला जातो आपल्याला. 2 ते 3 मार्कला आपल्याला उतारा विचारल्या जाण्याची शक्यता असते. 15 जरी प्रश्न विचारले असले
तरी 2 किंवा 3 मार्कला तुम्हाला उतारा विचारणार आहेत. म्हणजे बघा, समानार्थी, विरुद्धार्थी, उतारा, विशेषण, विरामचिन्ह, शुद्ध अशुद्ध, प्रयोग, हे जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत एवढेच टॉपिक आपण करून जाणं गरजेचं आहे. काय करणार मराठीचं नियोजन आपण, तर मराठी 1 तास व्याकरण म्हणजे शब्द संग्रहाचा आणि व्याकरणाचा अभ्यास करा 1 घटकाचा, आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवण्याचा सराव करा. अलीकडं जेवढे मार्केटमध्ये बुक आहे, जसं बाळासाहेब शिंदे सरांचं बुक आहे, 1 टॉपिकचा अभ्यास करा आणि दुसऱ्या तासामध्ये त्यावर लगेच काय करा, सराव प्रश्नांचा तुम्ही सराव करू शकता. त्याच्यानंतर पुस्तके कोणती वापरायची आहेत मराठीमध्ये, तर एक तर मोरा वाळंबे सरांचं किंवा बाळासाहेब शिंदे सरांचं के सागर पब्लिकेशनचं बुक तुम्ही मराठी शब्दसंग्रहासाठी वापरू शकता. त्यानंतर आता बघूया आपण इंग्रजी व्याकरणाचं काय काय करून जावं, कारण आपल्याला 15 प्रश्न म्हणजे 30 गुणांसाठी इंग्रजी व्याकरणसुद्धा विचारणार आहेत. बघा, हे पण 2 विभागामध्ये डिवाईड करू आपण, ग्रामर आणि व्होकॅब्युलरी. इथे सुद्धा आपण व्होकॅब्युलरीवरच आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. हे जे पारंपरिक जे आपण डिवाईड केलेलं आहे ते तर आहेच आहे, परंतु ज्यावेळेस आपण TCSला आलेल्या प्रश्नांचा आपण ज्यावेळेस मागोवा घेऊ त्यावेळेस आपल्याला कळेल की इंग्रजी व्याकरणाचा आपल्याला अभ्यास करायचा, कोणता नेमका अभ्यास करायचा आहे. बघा, करेक्टली स्पेल्ड म्हणजे स्पेलिंग करेक्शनवर आपल्याला 101% TCS परीक्षेला प्रश्न विचारतो, त्या टाईपचा आपल्याला स्टडी करून जावा लागलेला आहे इंग्लिश व्याकरणचा सुद्धा. त्यानंतर चूज द सेंटेन्स दॅट इज इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे टेन्स हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे TCSमध्ये TCS एक्झाममध्ये. त्यानंतर बघा, सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन एडियम्स, म्हणजे एडियम 101% विचारणार आपल्याला, एडियम्स अँड फ्रेज आपल्याला हा एक टॉपिक करून जावा लागणार आहे. त्यानंतर सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट मीनिंग द गिवन वर्ड शोल, ज्याला काय म्हणतो आपण कलेक्टिव्ह नाऊन, यावर आधारित एक प्रश्न विचारला आहे. आणि जो TCS IBPSनं न्यू पॅटर्न आणलेला आहे एक्झामला आपल्याला, तो अंडरस्टँडिंग बेस किती आहे तुमचा इंग्रजीचा त्यावर आधारित आपल्याला हे प्रश्न विचारल्यात. जम्बल्ड ऑर्डर, थोडक्यामध्ये आपल्याला हे जे काही 4-5 वाक्य दिलेले आहेत इंग्लिशचे, हे आपल्याला तार्किकता वापरून क्रमाने लावायचे असतात. जसं इथं CABD हा क्रम, थोडक्यामध्ये तुम्हाला इंग्रजी अंडरस्टँड झाली पाहिजे. ज्यावेळेस आपण सराव पेपर घेऊ त्यावेळेस आपण याच पद्धतीनं सराव पेपर घेणार आहोत, ते तुम्हाला नक्कीच मॉडेल पेपर पाहिल्यावर कळून जाईल. त्याच्यानंतर बघा, अजून काय इंग्रजीच्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले ते बघूया आपण. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुल सबस्टिट्यूट, म्हणजे 1 वर सबस्टिट्यूशन्स हा जो टॉपिक आहे इंग्लिश व्होकॅब्युलरीमधला, त्यावर आपल्याला फोकस देणं गरजेचं आहे. 1 ते 2 प्रश्न तुम्ही जर ओल्ड क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस जर केलं तर 1 ते 2 प्रश्न हे आपल्याला 1 वर्ड सबस्टिट्यूशनवर आधारित विचारलेले आहेत. त्यानंतर रिअरेंज, जसं जम्बल्ड ऑर्डर त्याच टाईपचं रिअरेंज आपल्याला विचारले आणि करेक्ट ऑर्डरमध्ये ते आपल्याला रिअरेंज करावं लागतं. हे 2-2, 3-3 प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे, जम्बल्ड ऑर्डर आणि रिअरेंज. ठीक आहे, तर त्या टाईपचं आपल्याला तयारी करायला लागतं. तसाच प्रश्न परत विचारला आहे आपल्याला की रिअरेंज करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये, किंवा जम्बल्ड क्रमाने लावायचं. थोडक्यामध्ये काय, तर वाक्य तुम्हाला क्रमाने लावायचे असतात. कॉमन विरर एक तुम्हाला वाक्य दिलेलं असतं आणि त्याचे पार्ट केलेले असतात, त्याच्यामध्ये कोणत्या पार्टमध्ये इरर आहे ते आपल्याला ओळखण्यासाठी विचारलेलं असतं. ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स हा एक महत्त्वाचा TCSचा भाग आहे. ग्रॅमॅटिकली करेक्ट यावर आधारित तुम्हाला 1 ते 2 प्रश्न विचारलेले असतात. त्यानंतर मिस्टेक कुठं आहे बघा, इथं त्याचे इरर आहे, सेंटेन्सचे पार्ट करून विचारण्याची पद्धत. तेच आता तुम्हाला सेंटेन्सचे एक पार्ट दिलेले आहेत ABCD आणि त्याच्यामध्ये इरर कुठं आहे ते तुम्हाला विचारलेलं असतं. अँटोनिम, सिनोनिम, समानार्थी, विरुद्धार्थी इंग्रजीमध्ये सुद्धा पारंपरिक पद्धतीने विचारलेले आहेत. जम्बल्ड ऑर्डर, खूप सारे जम्बल्ड ऑर्डर विचारलेले आहेत. मिस्टेक ऑफ वर्ड, नेमकी कोणत्या शब्दामध्ये चुके, ग्रॅमॅटिकली इरर, हे खूप बघा. जम्बल्ड ऑर्डर, रिअरेंज, ठीक आहे, रिअरेंज, जम्बल्ड ऑर्डर आणि कॉम्प्रिहेन्शन.
म्हणजे इंग्लिशमध्ये सुद्धा आपल्याला उतारा करावा लागणार आहे. परंतु एक लक्षात असू द्या, इंग्रजीमध्ये सुद्धा कोणकोणते टॉपिक हायलाईट करायचे आहेत आपल्याला. एक म्हणजे जम्बल्ड ऑर्डर किंवा रिअरेंज, ग्रॅमेटिकली इरर, त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी ग्रॅमेटिकली म्हणजे कोणतं वाक्य चुकीचं आहे ग्रॅमेटिकली, त्यानंतर स्पेलिंग करेक्शन, त्याच्यानंतर जे महत्त्वाचे आहेत बघा याच्यामध्ये एडियम्स आणि फ्रेजेस, आणि एखादा टॉपिक जो मराठीचा म्हणजे जो पारंपरिक आहे तोच टॉपिक आपल्याला करायचा आहे इंग्रजीचा. जास्त आपल्याला इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करायचा नाही. जे ओल्ड एक्झाम पेपर झालेले आहेत TCSचे त्याचा आधार घेऊनच आपण जर केलं तर मला वाटतं ते संयुक्तिक ठरणार आहे. अभ्यास कसा करायचा इंग्रजीचा, 2 तास वेळ द्या इंग्रजी व्याकरणाला सुद्धा. अर्धा तास व्याकरणाचा अभ्यास करा आणि अर्धा तास शब्दांचा अभ्यास करा. ठीक आहे. आणि अर्धा तास जो वेळ आहे तो तुम्ही सराव प्रश्न सोडवण्यासाठी वेळ देऊ शकता जो अभ्यास केला त्या टॉपिकचा. पुस्तकं कोणते, तर इंग्रजी व्याकरणासाठी बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा MJ शेख सरांचं किंवा पायल अँड सुरी सरांचं यापैकी कोणतंही बुक तुम्ही एक वापरू शकता. त्याचबरोबर जे विद्यार्थी वनरक्षकाची तयारी करतात ते आमच्यासोबत व्हॉट्सअप कनेक्ट होऊ शकतात. 8805 21 72 21 या नंबरला स्वतःचं नाव लिहा, म्हणजे तुमचे नाव, जिल्ह्याचे नाव आणि वनरक्षक किंवा फॉरेस्ट गार्ड असं लिहून पाठवा, वनरक्षक किंवा फॉरेस्ट गार्ड, जेणेकरून आम्ही नंबर सेव्ह करून तुम्हाला या एक्झामच्या संदर्भानं काही महत्त्वाच्या अपडेट्स किंवा सराव पेपरच्या संदर्भानं आम्ही तुम्हाला त्या अपडेट्स पाठवू शकू. त्याच्यानंतर बुद्धिमापन चाचणी बघा, अंकगणित खूपच कमी विचारलं जातं आणि तेवढं जे विचारलं जाईल ते बेसिक तुमचं क्लिअर असतं. आपलं जो हायलाईट असणार आहे ही बुद्धिमापन चाचणी, याच टॉपिकवर तुम्ही जास्त करून जाणं गरजेचं आहे. अंकगणित TCS खूपच कमी विचारते. मागच्या जेवढ्या TCSच्या प्रश्नपत्रिका आहेत त्याचं ॲनालिसिस केल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की TCS हे अंकगणित खूप कमी विचारतं. बुद्धिमापन चाचणी आणि सिलेबसमध्ये देताना सुद्धा आपल्याला जाहिरातीमध्ये बुद्धिमापन चाचणी असाच सब्जेक्ट दिलेला आहे. म्हणून आपण जे काही वर्णमाला जे आहे म्हणजे याच्यामध्ये ABCD मालिका आणि अंकमालिका, ठीक आहे, वर्णमालिका आणि अंकमालिका यावर आधारित 101% 1-1 2-2 प्रश्न विचारले असतात. सांकेतिक क्रमबद्धता, रांगेतील स्थान, बैठक व्यवस्था आणि पझल हे TCSचे आवडते टॉपिक आहेत. ते आपण ज्यावेळेस आता बघा सराव प्रश्न बघू त्यावेळेस तुम्हाला ते कळून जाणार आहे. अंतर आणि दिशा हा TCSचा आवडता टॉपिक आहे. तर्क आणि अनुमान 101% परीक्षेला प्रश्न आपल्याला विचारतात. आकृत्यांची संख्या मोजणे 101% आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारतात. आकृत्यावर आधारित प्रश्न काय असतात, वेगळी आकृती, आकृत्यांचा मालिका, आकृत्यांचा समसंबंध, पाण्यातील आकृती, आरशातील आकृती हे प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. बघा तुम्ही ज्यावेळेस तुम्ही आता बघा TCSनं घेतलेले पेपरचा आपण प्रश्न बघूयात, लगेच आपल्याला ते कळून जाईल. तर्क व अनुमानाचे प्रश्न ओल्ड क्वेश्चन पेपर जर पाहिले तर तुम्ही 2-2 3-3 एकाच पेपरला बघा, तिथं 25 मार्काला, ज्या पेपरला 25 मार्काला गणित बुद्धिमत्ता आहे तिथं 2-2 3-3 प्रश्न हे एकाच म्हणजे तर्क व अनुमानचेच विचारलेत. म्हणजे आपल्याला एक प्रश्न तर कन्फर्म तर्क व अनुमानचा विचारणार आहे. म्हणून तर्क व अनुमान या टॉपिकचा आपण अभ्यास करून जावा. आपल्याला वेळ मिळाला तर आपण स्वतंत्र व्हिडिओ तर्क व अनुमानाचा करून जाऊया, ठीक आहे, किंवा त्याचा व्हिडिओ आपण बनवूयात. त्याच्यानंतर बघा इथं आपल्याला अक्षर चिन्ह मालिका दिलेले आहेत. थोडक्यामध्ये सांकेतिक भाषा या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करून जाणं गरजेचं आहे. चिन्ह बदल या टॉपिकचे प्रश्न आपल्याला विचारलेत. पारंपरिक अभ्यास पद्धती विसरून आपल्याला या टॉपिकचे स्टडी करून जावं लागणार आहे. बघा याच्यामध्ये अक्षराचा क्रम विचारला आहे आणि वेगळ्याच पद्धतीचं बघा काय म्हणते ते, अक्षरांच्या खालील क्रमामध्ये लगेचच आधी एक स्वर असणारे आणि लगेचच नंतर स्वर असणारे असे किती स्वर आहेत आणि इथं तुम्हाला त्याचं ॲनालिसिस करावं लागणार, ठीक आहे. त्यानंतर उंचीची तुलना विचारली आहे. बघा थोडक्यात तुलना आहे ही की रुबी, आमन, विजय, बॉबी आणि सनी 5 मित्रांची उंची वेगळी दिली आहेत. हा लहान आहे, हा उंच आहे त्याच्यापेक्षा. 101% आपल्याला 1 ते 2 प्रश्न असे विचारतात. उंचीची तुलना.
बैठक व्यवस्था किंवा रांगेतील स्थान, याच्या बाजूला होय किंवा ह्या मजल्यावर तो राहतो तो मजल्यावर, हे पझल बैठक व्यवस्था मिक्स आहे, हे पझल टाईप आहे, मिक्स आहे बैठक व्यवस्था, या टाईपनं आपल्याला परीक्षेला प्रश्न विचारलेले असतात. सांकेतिक चिन्ह, सांकेतिक चिन्ह या टॉपिकचा आपल्याला अभ्यास करून जावं लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं काय दिलेलं आहे, मिरर इमेज दिलेली आहे, मिरर इमेज. ठीक आहे, ठीक आहे, त्याचा देखील आपल्याला तयारी करून जायची आहे. त्यानंतर काय विचारलं आहे, अक्षर गटाच्या दरम्यान असणारा समसंबंध. ठीक आहे, हे वर्णमालिकेचा समसंबंध कॉमन आहे, हे वेगळं नाही. इथं परत समसंबंध विचारले. क्रम, आकृत्यांचा क्रम, आकृत्यांचा क्रम विचारलेला आहे आपल्याला, हे टॉपिक आपल्याला करून जायचं आहे. दिशा 101% विचारतात. दिशा हा आपल्याला क्लिअर करायचा आहे, 1 ते 2 प्रश्न दिशेवर आपल्याला विचारतात. त्यानंतर दिलेला शब्द ज्या इंग्रजी क्रमाने शब्दकोशात येतात त्यांची मांडणी करायची आहे. ठीक आहे, इंग्रजी शब्दाची आपल्याला मांडणी करायची आहे डिक्शनरीनुसार. ठीक आहे, वेळ खाऊ येत बघा, परंतु वेळ भरपूर असल्यामुळं आपल्याला वेळेचा इश्यू येणार नाही. तुम्हाला टॉपिक येणंच गरजेचं आहे. तुम्ही जितका जास्त सराव करताल तितका तुम्हाला फायदा होणार आहे. आणि याच सारखे प्रश्न आपण ते बनवलेले आहेत, कॅटेगरीज करून आपण, आणि मागच्या पेपरचे ॲनालिसिस करून आपण हे जे 10 प्रश्नपत्रिका आहेत, ह्या 10 प्रश्नपत्रिका आपण बनवणार आहोत, ज्याची तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटला माहिती देणार आहे. त्यानंतर थोडासा वृत्तलेख विचारला आहे, पाय चार्ट. ठीक आहे, एखादा प्रश्न विचारलेला आहे बघा, एखादा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला तार्किक तुलना विचारली आहे लहान मोठाची, मात्र इथं वेगवेगळे चिन्ह वापरले आहेत आपल्याला. ते चिन्ह लहान मोठा कसं आहे ते माहीत पाहिजे. एक वेगळ्याच टाईपचं थोडंसं इनपुट आउटपुट म्हणतात याला, इनपुट आउटपुटवर प्रश्न विचारलेला आहे काही टॉपिकला TCSनं, त्याची पण आपण तयारी करून जाऊ. खरं तर सोपा टॉपिक आहे पण वेळ खाऊ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर टेबलवर आधारित आपल्याला ॲनालिसिस, डाटा ॲनालिसिसवर प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यानंतर परत आपल्याला प्रश्न अवघड वाटतो, हा मात्र काहीच अवघड नाही बघा. फक्त इथं नावं न देता B1 B2 B3 B5 B6 असे नावं दिले तर, आणि त्यांची उंची म्हणजे उंचीची तुलना. कागदाची घडी यावर आधारित प्रश्न. आकृत्यांची संख्या विचारली आहे आपल्याला, किती चौकोन आहेत म्हणून विचारले, किती चौकोन आहेत. कागदाची घडी. मूल्य विचारले, अनुमानित मूल्य. परत तर्क व अनुमान बघा, तर्क व अनुमानाचे प्रश्न खूप विचारतात बघा. पझल याला म्हणा तुम्ही, पझल टेस्ट याला तुम्ही, बैठक व्यवस्था म्हणा थोडीशी काठिण्य लेवलची, ती आपण करून जाणं गरजेचं आहे. 5-5 6-6 व्यक्ती वर्तुळ आकाराती बसलेत. ठीक आहे, आयात आकृती बसलेत आहेत. ठीक आहे, किंवा रेषीय आकृती बसलेत, त्या टाईपचे प्रश्न आपल्याला विचारलेत. दडलेली आकृती. ठीक आहे, हे बघा. नातेसंबंध हा एक टॉपिक करून जावा लागणार आहे, परंतु वेगळ्या पारंपरिक पद्धतीचा नाही. आपल्याला की A व Bचा भाऊ आहे, B हा Cचा चुलत भाऊ आहे, असे प्रश्न विचारत नाहीत आपल्याला. तर थोड्या पद्धतीनं आपल्याला इथं चिन्ह संकेत दिलेले असतात, या टॉपिकचे प्रश्न आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे नातीनं थोडेसे काठिण्य पातळीचे नातेसंबंध आपल्याला विचारलेले आहेत. कसा अभ्यास करणार गणित आणि बुद्धिमत्तेचा, दररोज 2 तास अभ्यास करा. ठीक आहे, एक घटक घ्या, याच्यामध्ये विशेषतः चाचणीचाच, बुद्धिमापन चाचणीचाच अभ्यास करा. गणित बेसिकच करा, गणित आपल्याला जास्त विचारत नाहीत. बुद्धिमापन चाचणीचाच बेसिक अभ्यास करून जाणं आपण गरजेचं आहे. ठीक आहे, एक घटक अभ्यासा आणि लगेच दुसऱ्या तासामध्ये म्हणजे 1 तास त्या घटकाचा अभ्यास करा आणि 1 तास सराव प्रश्न त्याच टॉपिकचे अभ्यासा, म्हणजे आपल्याला काय होईल, अभ्यास करायला चालना मिळेल. बुद्धिमत्तेच्या पुस्तकासाठी बेसिक आहे, अंकलगी सरांचं बेसिक आहे बघा, राणे सरांचं बेसिक आहे. जर तुम्हाला अजून त्या लेवलचं पाहिजे, काठी लेवलचं, ज्ञानदीप प्रकाशन, अभिनव प्रकाशन किंवा ढवळे सरांची बुद्धिमत्ता घेऊ शकता तुम्ही. ढवळे सरांची बुद्धिमत्ता परीक्षा तुम्ही बुक्स घेऊ शकता. आता आपला शेवटचा टॉपिक आहे GK. त्यांनी जर आपण बघितलं, त्यांनी GKचे टॉपिक दिले आपल्याला, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र काही दिलेलं नाही. मग इतिहास करून जाताना बी काय करायचं आपल्याला, प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन, म्हणजे 3 इतिहास करायचे थोडे थोडे. भूगोल करून जाताना आपल्याला महाराष्ट्राचा, भारताचा आणि जगाचा. पर्यावरण आणि हवामान इथं थोडंसं कमी अभ्यास करून जाऊ आपण. इतिहास, भूगोल, पर्यावरण आणि हवामान. सामान्य विज्ञानचंही दिले नाही. चालू घडामोडी मात्र करावे लागतील, पण याच्यामध्ये पण फोकस कशाला करायचा आपल्याला,
क्रीडा, संगणक, पुरस्कार, पर्यावरणाचे इश्यू, काही सरकारी योजना, सोशल मीडियाज, ॲप्स, विविध वेबसाईट, कोरोना विषाणूवर एखादा प्रश्न तुम्हाला विचारतील, गव्हर्नमेंटच्या योजना. या अगोदरचे TCS पेपर झालेत त्यातले प्रश्न बघा काय काय विचारले GKचे. वाकाटक घराण्याचा शासक, ठीक आहे. त्याच्यानंतर दहीहंडीला महाराष्ट्रातील क्रीडा प्रांगणात मान्यता दिली, म्हणजे करंट बघा प्रश्न कसा विचारला आहे. दहीहंडीला जे आरक्षण दिले. महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेलगत कोणता राज्य आहे. डिसेंबर 2022 सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबई ते कोणत्या शहराला जोडतो, ठीक आहे. म्हणजे एकदम आपण बघा, तुम्ही म्हणणार हे आपण का घेऊ लागलो, आपल्याला पूर्ण कळावाच की काय आहे TCS पॅटर्न आणि कसे प्रश्न विचारतात. प्रत्यक्ष विचारलं बघा, जसा प्रश्न विचारलं व गप्पा नाही. या अगोदर ज्या 4ही डिपार्टमेंटच्या एक्झाम झाल्या TCSच्या, त्याच परीक्षेमधले प्रश्न मी इथं कॉपी पेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा, धुळे जिल्ह्यातील 1857चा उठावाचं नेतृत्व केलं आहे. महाराष्ट्रातील ताडोबा जंगलात कोणत्या प्रकारच्या वनस्पती आढळतात, म्हणजे भूगोलावर कसा प्रश्न आहे बघा. कोणते दशक महाराष्ट्रात साक्षरता दशक म्हणून घोषित करण्यात आले. वेगळ्या टाईपचे प्रश्न आहेतच बघा. महाराष्ट्रामध्ये 33 जिल्हे आहेत, म्हणजे जिल्हे आणि प्रशासकीय महसूल विभाग काय आहेत. जुलै 2022 महाराष्ट्र नवे विधानसभा, म्हणजे नियुक्त्या वगैरे आपल्याला करून जावं लागणार आहेत थोडंसं. विधान परिषदेबाबत प्रश्न विचारलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण, असा एक प्रश्न विचारला आहे. लोसर हे खालीलपैकी कोणते नवीन वर्ष साजर केले जातील. लोसर उत्सव. महाराष्ट्रात कोणते हिल स्टेशन नाही, म्हणजे थंड हवेचं ठिकाण, असा प्रश्न एक विचारला आहे. अर्थसंकल्पावर प्रश्न विचारला आहेत. पंचायत राजवर प्रश्न विचारले आहेत. महाराष्ट्रातील विविध जमाती, आदिवासी जमातीवर प्रश्न विचारले आहेत. एक सिम्बॉल विचारलेले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या लोकसंख्येवर प्रश्न विचारलेत. खेळ आणि खेळाडू यावर आधारित प्रश्न विचारलेत. त्यानंतर विविध ज्या काही संघटना आहेत, कादंबरीचे लेखक, छावा कादंबरीचे लेखक, सोडियम हायड्रॉक्साईड. बघा, विज्ञान अभ्यासक्रमामध्ये दिलं नसतं तरी आपण बेसिक विज्ञान करून जाणं गरजेचं आहे. महाराष्ट्र भूषण पुरस्कार. आता बघा, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी याचा अभ्यास काय करायचा आहे बघा. इतिहास वाचा 5वी ते 10वी. आता आपल्याकडं वेळ नाही, पण वेळ असेल तर तुम्ही बघा, परीक्षा जर थोडी लांबते तर वाचा. भूगोल, नागरिकशास्त्र आणि सामान्य विज्ञान. याच्यामध्ये एक ॲड करा पर्यावरण. पर्यावरणाच्या संदर्भानं आपण अभ्यास करू शकतो. यासाठी तुम्ही जनरल नॉलेज वापरा, के सागरचं किंवा सूरज शेख सरचं जनरल नॉलेज वापरू शकता GKसाठी, ठीक आहे. चालू घडामोडीसाठी स्वतंत्र बुक घेण्याची काही गरज नाही. आपले जे चालू घडामोडीचे व्हिडिओज आहेत किंवा चालू घडामोडीचे प्रश्नसुद्धा मी काही तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करीन. चालू घडामोडीचे जे काही प्रश्न आहेत आपल्याकडे 100-200 ते सुद्धा मी तुम्हाला पाठवेल, जसे आपल्याला तयार होतील तसे, ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघूया आपण की आपला जो सराव पेपर सिरीज असणार आहे ती नेमकी कशी असणार आहे. वनरक्षक आपण 10 पेपर घेणार आहेत PDF च्या स्वरूपामध्ये. आपल्याकडे ऑनलाईनची सुविधा नाही. ज्या विद्यार्थी इंटरेस्टेड त्यांनीच घ्या, कंपल्सरी नाही आहे. 10 PDF पेपर घेणार आहेत आपण. व्हॉट्सअपला तुम्हाला PDF पेपर पाठवले जातील. 10 सराव पेपरची किंमत असणार आहे ₹200. तुम्हाला काय करायचं आहे, जर ही सिरीज जॉईन करायची आहे तर 8805-2172-21 या मोबाईलवर फोनपे किंवा गुगल पे करायचे ₹200. गुगल पे, फोनपे नाव येईल ओएसी स्टडी पॉईंट किंवा गणेश अंबादास खरात. त्याचा स्क्रीनशॉट पण तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे याच नंबरला 8805-2172-21ला. कसा असणार ह्या सिरीजचा वेळ. 11 जूनला तुम्हाला मॉडेल पेपर पाठवल्या जाईल व्हॉट्सअपला आणि टेलिग्रामला. 20 जूनला दुसरा, 30 जूनला, 10 जूनला, 20 जुलै, म्हणजे बघा नंतर 30 जुलै, नंतर 10 ऑगस्ट, 20 ऑगस्ट, 30 ऑगस्ट, 10 सप्टेंबर. इथं तारखा ज्या दिल्यात त्याच तारखेला तुम्हाला पेपर पाठवल्या जातील. सकाळी 11 वाजता तुमच्या व्हॉट्सअपला PDF स्वरूपामध्ये. 2 वाजता तुम्हाला आन्सर की पाठवल्या जातील PDF स्वरूपामध्ये. आणि रात्री 8 वाजता तुम्हाला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये एक लिंक पाठवल्या जाईल. त्या प्रत्येक पेपरचं तुम्हाला ॲनालिसिस करणारा व्हिडिओ पाठवला जाईल, ठीक आहे. प्रत्येक टॉपिकचा, मग इंग्रजी असो, मराठी व्याकरण असो, GK असो किंवा गणित बुद्धिमत्ता असो, प्रत्येक टॉपिकचा जे काही
क्वेश्चनचं ॲनालिसिस करणारा व्हिडिओ तुम्हाला पाठवण्यात येतील. अजून काही महत्त्वाच्या बाबी बघा. मराठी माध्यमामध्येच सराव पेपर असणार आहेत. वरील तारखेप्रमाणेच तुम्हाला सकाळी 11 वाजता पेपर पाठवला जाईल. दुपारी 2 वाजता त्या तारखेला तुम्हाला आन्सर की पाठवले जाईल आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ पाठवला जाईल. ठीक आहे. तुम्हाला विश्लेषण व्हिडिओद्वारेच पाहायला मिळेल. आपण जर विचार केला प्रत्येक पेपरमध्ये 60 प्रश्न म्हणजे 200 रुपयामध्ये 600 प्रश्नांची तुमची तयारी होणार आहे आणि पेपरची जी क्वालिटी असणार आहे ही क्वालिटी अगदी TCS पॅटर्नप्रमाणेच ती क्वालिटी असणार आहे. एकदम इझी क्वेश्चन नसणार आहे त्याच्यामध्ये. जे TCS या अगोदर ऑर्गनाइज पेपर केलेले आहेत त्याच अनुषंगाने हे पेपर सराव पेपर आम्ही तयार केलेले आहेत. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की TCS पद्धतीचे पेपर पाहिजेत अशा विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअपला तुमचं नाव, स्वतःचं नाव तुम्ही आतापासूनही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला हे जे 8805 21 72 21 हा नंबर आहे या नंबरला तुम्हाला 200 रुपये गुगल पे किंवा फोनपे करावे लागेल आणि त्याचा स्क्रीनशॉटसुद्धा पाठवावा लागेल. मला वाटतं व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी TCS पॅटर्न तुम्हाला कळणं गरजेचा होता. म्हणून हा व्हिडिओ निश्चितच तुम्हाला आवडला असेल. आपल्या सर्व मित्रांना पाठवा जेणेकरून त्यांच्या मनामधील जरी TCS पॅटर्नप्रमाणे जी काही भीती आहे ही कमी होईल आणि आपल्या मित्रांनाही फायदा होईल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओयासिस स्टडी पॉईंट हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.